आज घडीला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारे रुपयाचं अवमूल्यन होताना दिसतंय. आजचाच जर आकडा आपण त्या ठिकाणी लक्षात घेतला तर एका डॉलरसाठी 96.41 रुपये आपल्याला त्या ठिकाणी मोजावे लागत आहेत. आणि हा मामला इथेच संपणार नाही. एकूणच पश्चिम आशियामधली ज्या प्रकारची संघर्षाची परिस्थिती दिवसेंदिवस जी आहे ती चिघळत त्या ठिकाणी चाललेली आहे आणि जग एक प्रकारे महामंदीकडे त्या ठिकाणी जात आहे. त्या अनुषंगानं $1 = 100 रुपये इथपर्यंत सुद्धा रुपयाचं अवमूल्यन त्या ठिकाणी होऊ शकतं. मग मुळात रुपयाचं अवमूल्यन झालं म्हणजे काय? एकूणच आपला रुपया हा डॉलरच्या अनुषंगानं जो आहे तो कमकुवत झाला. या अनुषंगानं आपल्याला ते लक्षात घ्यावं लागेल. याचाच अर्थ ज्या गोष्टी आपण दुसऱ्या देशांकडून आयात करतो, ज्यासाठी आपल्या परकीय गंगाजळीमध्ये असणारे डॉलर आपल्याला खर्च करावे लागतात, त्यासाठी आपल्याला जास्त किंमत मोजावी लागणार. मग वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक ॲटम्स असतील किंवा मोबाईल फोन असतील, कॉम्प्युटर्स असतील, या सगळ्या गोष्टी आपण आयात करत असल्यामुळे त्याच्या किमती या येणाऱ्या काळामध्ये जे आहे ग्राहकांना जास्त प्रमाणामध्ये मोजाव्या लागतील आणि हा सगळा परिणाम जो आहे एक प्रकारे रुपयाचं अवमूल्यन होण्याचा आहे. दुसऱ्या अँगलनं जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे बृहद अर्थव्यवस्था, थोडक्यात आपल्याला ज्याला मॅक्रो इकॉनॉमी म्हणतो, इंडियन इकॉनॉमीच्या मॅक्रो इकॉनॉमी पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक प्रकारे करंट अकाउंट डेफिसिट हा वाढत जाणार. करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय? भारत देश ज्या गोष्टी आयात करतो आणि भारत देश ज्या गोष्टी दुसऱ्या देशांना निर्यात करतो, याचं एकूण नेट आपण काढलं म्हणजे आपण खर्च करणारा पैसा आणि आपल्याकडे येणारा पैसा या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या माध्यमातून याचं जर आपण नेट काढलं तर त्याला आपण म्हणतो करंट अकाउंट डेफिसिट. साधारणतः आपल्या एकूण GDPच्या 1% एवढा करंट अकाउंट डेफिसिट होता. पण ज्या प्रकारे पश्चिम आशियामधली संघर्षाची परिस्थिती आहे, पेट्रोलियम पदार्थाच्या किमती त्या ठिकाणी वाढत आहेत आणि एकूणच जगामध्ये ज्या प्रकारे मंदीचं वातावरण निर्माण होतं आहे आणि रुपयाचं अवमूल्यन होतं आहे, त्या अनुषंगानं आता हा आपला करंट अकाउंट डेफिसिट हा 2% जाण्याचा सुद्धा कयास, GDPच्या 2% जाण्याचा कयास त्या ठिकाणी बांधला जातोय. म्हणजेच एकूण आपली परकीय गंगाजळी कमी होतीये आणि हे काय कमी होतं? आपलं एक प्रकारे एनर्जी सिक्युरिटीसाठी संबंधित परावलंबित्व दुसऱ्या देशांवर असल्यामुळे आपण जे पेट्रोलियम पदार्थ त्याचबरोबर नैसर्गिक वायू आयात करतोय त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला किंमत मोजावी लागते. त्यासाठी सुद्धा भारताच्या परकीय गंगाजळीमधून मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर आपल्याला खर्च करावा लागतोय. म्हणजेच आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व कमी होतोय, आपला रुपया हा कमकुवत होतोय. ज्या गोष्टी आपण आयात करणार आहेत त्याची किंमत ही मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे सामान्य ग्राहकांना त्यासाठी मोजावी लागणार आहे आणि या अनुषंगानं मॅक्रो इकॉनॉमी त्याचबरोबर मायक्रो इकॉनॉमी या दोनही बाजूनी भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होताना दिसतोय. आणि सर्वात दुर्दैवाची बाब, 96.41 रुपयापर्यंत जरी $1ची किंमत त्या ठिकाणी गेली असली तरीही इथेच थांबणार नाही. ज्या प्रकारचे इंडिकेशन्स मिळत आहेत अशाच प्रकारे भविष्यामध्ये सुद्धा रुपयाचं अवमूल्यन होईल अशा प्रकारची चिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.